बघा ह्याचं गायचं छत किती जाड आहे, 3 फुटाचं छत आहे गायची ही. आणि ह्याच्या आतमध्ये जे कॉलम आहेत दगडाचे पूर्ण, ही मॅक्झिमम 10 ते 12 कॉलम आहेत. आणि या काळामधले कसे कोरलेत बघा ना गायच, पूर्ण दिसते तुम्हाला. बघा हे सगळे बरं गायची इथपर्यंत इथून दिसतंय का, हे सगळे कॉलम आहेत. म्हणजे आतमध्ये पण असं पिंड काढलेलं आतमध्ये एक, आणि असं आतमध्ये जायला परमिशन पण नाही गायच. काही पलीकडे साईडला थोडं थोडं चिरलंय गायचं, कारण की ह्या काळामधलं आतापर्यंत सुद्धा येते म्हटलं. आणि इथं गायच खूप लोक बघण्यासाठी येतात. आणि इकडे गायचं मला माहित नव्हतं ऍक्च्युली, खरं सांगतोय मला माहित नव्हतं. पण मी थोडं विचार केला यार, आपल्या पुणे सिटीमध्ये पण स्वारगेटच्या आतमध्ये, ते पण शिवाजीनगरच्या मध्ये, म्हणजे सिटीमध्ये पण असे लेण्या आहेत. तर आपण इकडे पण आता फायनली आपण जाऊ गायच. मस्त वाटलं यार, एवढ्या गोल आकारामध्ये बनवून महादेवची पिंड आतमध्ये, पिंड असून पण मला घाम फुटला गायचं, घाम आतमध्ये गेल्यावर. म्हणजे एवढं कडक आहे आतमध्ये, म्हणजे पूर्ण साईड ना पूर्ण असं लाइटिंग, म्हणजे खूप आहेत, लाइटिंग पण खूप आहेत. आणि पिंड आतमध्ये, पिंडपाशी पण लाइटिंग आहे, आणि सगळीकडनं लाइटिंग आहे चौकड. आणि पूर्ण भिताड एकदम कोरलेलं आहे गायच दगडांनी. आणि साईडला प्रत्येक साईडला कॅमेऱ्यात बरं गायच. इथं असं परमिशन नाही येतं, पण मी आधी सिक्युरिटी गार्डने परमिशन घेतली. आणि परमिशन घेतल्यानंतर ही ब्लॉग चालू केला गायच.